फलटण शहरातील डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरण आता अधिकच गुंतागुंतीचं बनलं आहे। डॉक्टर मुंडे यांनी स्वतःला संपवण्यापूर्वी आपल्या हातावर दोन नावं लिहिली, एक म्हणजे प्रशांत बनकर आणि दुसरं नाव म्हणजे PSI गोपाल बदने। त्यांनी बदने यांच्यावर 4 वेळेस अत्याचार केल्याचा आरोप देखील केला होता। डॉक्टर मुंडे राहत असलेल्या घरमालकाचा मुलगा हा प्रशांत बनकर होता। तो पुण्यात IT कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर आहे। डॉक्टर मुंडे यांच्या हातावर त्यांचं नाव आल्यापासून तो फरार झाला होता। पोलिसांनी त्याला पुण्यातील फार्म हाऊसमधून अटक केलं, त्यानंतर न्यायालयात हजर केलं आणि त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। यानंतर प्रशांत बनकरचं कुटुंब माध्यमांसमोर आलं आणि त्यांनी उलट डॉक्टर मुंडेंवर गंभीर आरोप केले। त्यांच्या म्हणण्यानुसार डॉक्टर मुंडे या वरच्या मजल्यावर राहायच्या, तर खाली प्रशांतचं कुटुंब राहायचं। घरात कुटुंबियांसारखे संबंध होते, परंतु प्रशांत आणि डॉक्टर मुंडे यांचं फारसं बोलणं नव्हतं। प्रशांतच्या बहिणीने एक वेगळाच किस्सा सांगितला। मागच्या महिन्यात प्रशांतला डेंग्यू झाला असताना डॉक्टरने त्याचा इलाज केला, त्यानंतर संपर्क सुरू झाला, परंतु त्या म्हणतात डॉक्टर मुंडेने प्रशांतला मेसेज करून प्रपोज केलं, त्यानंतर सातत्यानं फोन करून त्रास देत होत्या। त्यांच्या कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार प्रशांतने कधीच कॉल केला नाही किंवा संपर्क ठेवला नाही। त्यांनी प्रशांतला चॅट आणि रेकॉर्डिंगचे पुरावे पोलिसांना दिलेले आहे। बनकर कुटुंबाचा दावा आहे, डॉक्टर मुंडेंनी त्यांच्या मुलाला दादा म्हणताना बघितलं आणि आत्महत्येपूर्वी मुंडेंच्या हातावर जे नाव लिहिलं आहे ते कुणीतरी दुसऱ्याने लिहिलं असं त्यांचं म्हणणं आहे आणि याचा तपास व्हावा। डॉक्टर मुंडे या त्यांच्या घरातल्या कुटुंबासारख्या वागत होत्या। डबा लावायचा आणि घरी येऊन जेवायच्या। आत्महत्येच्या आदल्या दिवशी ते त्यांच्या आईला देखील भेटल्या होत्या। पोलीस तपासात समोर आला आहे, डॉक्टर मुंडे हॉस्पिटलमध्ये गेल्या असताना CCTV फुटेजमध्ये कोणतीही संशयास्पद हालचाल दिसली नाही। त्यांच्या मृतदेहाजवळ पेन सापडला, हातावरील मजकूर त्यांनीच लिहिल्याची शक्यता आहे। आत्महत्येपूर्वी त्यांचा हा शेवटचा कॉल प्रशांत बनकरलाच होता, पण कॉल रेकॉर्ड आणि मेसेज मात्र डिलीट केले गेले होते। आता पोलीस या प्रकरणात सर्व बाजूंनी तपास करत आहे, मात्र प्रशांतच्या कुटुंबियांनी केलेले आरोप आणि डॉक्टर मुंडे यांच्या पत्रावरील मजकूर या दोन्ही गोष्टींमुळे प्रकरणात नवा वाद मिळण्याची शक्यता आहे। डॉक्टर मुंडे आत्महत्या प्रकरण आता वेगळं वळण घेणार असं देखील समोर येणार आहे। मित्रांनो, आपल्या चॅनलच्या माध्यमातून डॉक्टर संपदा मुंडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली। तुम्हाला काय वाटतं मित्रांनो या आत्महत्येबद्दल कमेंटमध्ये नक्की सांगा आणि त्या नराधमांना काय शिक्षा व्हायला पाहिजे हे सुद्धा सांगा आणि अशाच माहितीपूर्ण विश्लेषणात्मक व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।